हा बाबा विषय येत नाही. तिची स्टोरी पाहा. तिनं स्टोरी ठेवली, दुःख दर्द प्यार इश्क गम हना. 3 टाइम जेवून तिला दुःख कस काय व्हायले? 5 पोळ्या काला करून खाल्ल्यावर तिला गम कस काय व्हायला? हना. स्टेटस ठेवली, ऐ खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? मोहब्बत आणि बनाई तो इसमें रुसवाई क्यों है? हना. मरस तो राहणार. विषयच नाही ना. याचा डायलॉग बापा बापा याचा युवा नेत्याला उद्देश. त्यानं नवीन पेपर कॉटनचं शर्ट घेतलेले 400 रुपयाचं. ते 300 रुपयाची पॅन्ट आहे घोट्याच्या वरती आलेली हे का नाही, आणि एक चप्पल आहे 350 रुपयाची. याचं टोटल 1250. 500 रुपयाची 3 वर्षापासून न खर्चलेली लोकांना दिसावं म्हणून 22 जणांच्या उधार याच्यावर. आणि स्टेटस ठेवायला, जुबान कड़वी से लेकिन दिल साफ रखता हूं. हे स्टेटस गावातल्या नेत्याला उद्देशून, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला उसका हिसाब रखता हूं. आणि किराणा दुकानात पुड्या बांधायला कामाला कुठे किराणा दुकान स्टेटस कोणाला ठेवले? लोकांना उद्देशून. सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबा आपली पोरगी आहे. माय बापाचं काम आहे. प्रत्येक माईकडे प्रत्येक बापाकडे मोबाईल. इथं बसलेल्या माता मावल्या आहेत, इथं कार्यक्रमात बसल्यात, बाजूला घर आहे. ती माझ्याकडे तिचं लक्ष आहे, पण तिच्या डोक्यात एक आणखी प्रश्न आहे. माय मी कुलूप लावलंय, पण येताना कुलपाला झटका द्यायचा राहिला. कोणाच्या डोक्यात कधी कोणता प्रश्न येईल काय सांगताय? कुलूप लावलं झटका द्यावा लागते. ते बी राहिला तर ताण येते. कारण शेजारी दलील झाली. शेजारी कुठं सांगले? सांगायचं तात्पर्य बाबा की पोरग डायरेक्ट पोरगीवर तुमचा कोणताही मायकाला तुला रस्त्यात अडवून, प्रेमाची कबुली करणारा कोणता मायकाला तुला रस्त्यात अडवून करू शकत नाही. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तू रिस्पॉन्स दिल्याशिवाय कोणताही मायकाला पुढं पाऊल उचलण्यास भाग पाडत नाही. बाबासाहेबांना भारी अधिकार दिले हो. इथं पोलीस यंत्रणा आहे, प्रशासन आहे. तुम्हाला माहित असेल की एखाद्या पोरानं पुरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त डोळे वटारून जरी पाहिलं ना, तर पोरगी पोलीस स्टेशनला डोळ्यानं विनयभंग केला म्हणून केस दाखल करू शकते. समजा पोरगी पोलीस स्टेशनला गेली आणि त्यानं माझ्याकडे 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं आणि पाहता पाहता त्यानं डावा डोळा 2-3 वेळा खालीवरी केला, 5च मिनिटात डायरेक्ट पोलीस स्टेशन. टायरमध्ये गुतू होता तुम्ही. तर ताई माझा प्रश्न आहे, तुला कसं काय माहित त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिलं? म्हणजे पहिले तू त्याच्याकडे पाहता. आणि आमच्या पोराचा कार्यक्रम चाकू टरबूज पे गिरा, टरबूज चाकू पे गिरा, कटना तो टरबूज ही कार्यक्रम दिल्लीत आमचाच आहे. म्हणजे तू पोलीस स्टेशनला फोन लावला, नवरा शारीरिक मानसिक छळ करतो, पोलीसवाले येतात, नवऱ्याला मरस्तोर मारतात. आणि एखादी बायको सकाळी उठली, तिनं नवऱ्याच्या अंगावरली ब्लँकेट काढली, नवऱ्याच्या 2-4 भोकाळात बघून आणली आणि नवऱ्याने पोलीस स्टेशनला फोन लावला की माझ्या बायकोनं मला मारले. पोलीसवाले डबल पुन्हा त्याला सांगतात. बाईला बायकोचा मार खातो आणि आमच्याकडे येतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेबांना तुमचा लय मोठा उद्धार केलाय. सर्व कार्यक्रम तुमच्याकडे. सध्या तुम्ही इकडे लक्षात, साधी गोष्ट नाही. तुम्ही प्युअर 24 कॅरेट सोनं आहे. तुम्हाला त्याची किंमत जपता आली पाहिजे. पोराने मेसेज केलाय, तू काय करायली? लगेच त्याच्या नंबरवर येईल मोबाईल नंबर कुठे येईल? कॉफी शॉप. निघून आहे का कॉफी शॉप? हा मग पुण्याला जात असतात. जंगल आहे का भिगवण मध्ये? जंगल काहीतरी असेल, एखादं घर तर असेल ना भिगवण मध्ये. हा काय ना, मग काय करतो तू? तुला डेंजर आहे, तुला कॉफी शॉपला नेतो. मी इथं बसलेल्या पोरीला एक आवर्जून विनंती करतो, तुला कॉफी शॉपला जायचं, तुला कोल्ड कॉफीची ऑर्डर द्यायची. कोल्ड कॉफीमध्ये स्ट्रॉ असला पाहिजे. तुला तोंड वाकडे करून सेल्फी काढण्याचा नाद आहे. ते तोंड वाकडे करून सेल्फी काढायची, नाद करायचा. कॉफी स्ट्रॉ असणार आहे, कॉफीचा कप असा वरती असणार आहे, पण त्यावेळेस तू लिहिणार आहे विथ माय पप्पा, कारण तुझ्या नोकरीचा पहिला पगार असला पाहिजे आणि ती कॉफी तुझ्या बापाला तुला पाजली पाहिजे. ते काम करू करता आलं पाहिजे. आयऱ्या लोकांच्या संस्कृतीत आपण गेलो न पाहिजे. विनंती येतेच आहे. हे काय कोणाच्या भाषणाला प्रबोधन होत नाही. अरे किती दिवस आपण खाली बसायचे, कोणतरी भाषण ऐकायचे. विचारमंचावर बसतंय कोण? पहिल्यांदा सत्ताधारी. विचारमंचावर बसायला पहिल्यांदा काय लागते? सत्ता. विचारमंचावर बसायला पहिल्यांदा काय लागते? सत्ता आपल्या नशिबात येणार. तुमच्यापैकी ते एखादा युवक आहे आणि त्यांना डायलॉग होऊन द्या, मला यावर्षी ग्रामपंचायत सदस्य व्हावं वाटायले.
बाजूचा डायलॉग म्हणते, तू डिलीट. संपला त्याचा कार्यक्रम, आधी पॉवर डिलीट झाली त्याची. इथे काय म्हणलं ना, यावर्षी मला वाटायला पॅनल वर करा, बाजू डायलॉग म्हणते, राहू दे भाऊ, तुझी बायको तू ऐकत नाही, बाकी जगायचं काय हे का नाही. म्हणजे विचारमंच कुठला असो, त्या विचारमंचावर बसायला पहिली ताकद सत्तेची लागते. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही म्हणून पहिल्यांदा आपल्या बापानं ते पाऊल ओळखलं आणि आपल्या बापानं काय केलं तर पहिल्यांदा शासन करती जमात बना असं वाक्य आपल्याला दिलं. पण आपण शासन करती जमात बनणार होतो का नाही. मग ते बनण्यासाठी आपल्या बाबासाहेबाला संघर्ष करावा लागला. 1930च्या गोलमेज परिषदेमध्ये, 1930ला गोलमेज परिषद इंग्लंडमध्ये भरली, लंडन शहरात भरली. 89 लोक गेले. गोलमेज परिषदेचा अध्यक्ष रॅमसे मॅकडॉनल्ड होता आणि बाबासाहेबांना तिथे एक घोषणा केली की बाबा आम्हाला अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या. अलीकडे काही भांडवळ आहेत. घटना लिहिणारा नवीन एक बाप यांनी तयार केलं. त्या बापाचं नाव BN राव केलंय. ते BN राव बाबासाहेब आंबेडकरला पाणी द्यायला होतं. अलीकडे केलं काही भांडवळांनी. अलीकडे खटुरे रजिस्टर आहेत है ना. बाबासाहेबाबद्दल काहीतरी बोलायचं मग त्याला भिंगटोला भेटणार आणि ते व्हायरल होणार. पहिलं करा अशा भांडवलांचा व्हिडिओ पहिले डिलीट करा, रिपोर्ट मारून डिलीट करून टाका. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्याला मोठं करण्याची गरज नाही. त्याला आपण मोठं करण्याची गरज नाही. बाबासाहेब म्हणजे साधू सुद्धा. बाबासाहेब कदाचित त्या सूर्यालाही म्हटले असते की बाबा तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. बाबासाहेब कदाचित त्या सूर्यालाही म्हटले असतील, कारण बाबासाहेबांचं योगदान पहा. ह्या देशातला कुठलाही महापुरुष असेल त्याच्या समाधी स्थळाचं नाव पहा आणि बाबासाहेबांच्या समाधी स्थळाचं नाव पहा. बाबासाहेबांच्या समाधी स्थळाचं नाव चैत्यभूमी. याचा अर्थ तुमच्या आमच्यासाठी शरीराची राख करणारा आपला बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव चैत्यभूमी. बाबासाहेब कदाचित सूर्याला म्हटले असतील, तू तिथला सूर्य, तू ताऱ्यांना प्रकाशित कर. तू तिथला सूर्य, तू ताऱ्यांना प्रकाशित कर. मी इथला सूर्य, मी साऱ्यांना प्रकाशित करेन. ही बाबासाहेबांची जेव्हा